राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बाह्यस्पर्शेष्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. बाह्यस्पर्शेष्व सक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 21व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा विचार कालच्या पाठामध्ये आपण केलेला आहे. थोडक्यात अन्वय आणि अर्थ बघून पुढे जाऊयात. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा आत्मनि यत् सुखम विंदती सह ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम सुखम अश्नुते. त्याचा अर्थ बाह्यस्पर्शेषु म्हणजे बाह्य विषयांमध्ये असक्तात्मा आसक्तीरहित अंतकरणाचा जो साधक आहे, म्हणजे बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही आहे. आत्मनि यत् सुखम विंदती, आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते त्याला काय होते, प्राप्त होते. आणि सह ब्रह्मयोगयुक्तात्मा तो ब्रह्माच्या ठिकाणी चित्त योगयुक्त म्हणजे समाधियुक्त ज्याचं झालेलं आहे तो पुरुष अक्षयम सुखम अश्नुते, अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी जे बाह्य विषय आहेत त्या विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त झालेलं नाही आहे, जो आपल्या आत्म्याच्या ठिकाणी प्रत्येक आत्म्यामध्ये जे स्वरूपभूत जे काय आहे सुख आहे त्या सुखाचा जो काय करतो नित्य अनुभव घेतो आणि तो परब्रह्मामध्ये योगयुक्तात्मा म्हणजे चित्ताची स्थिरता, त्याचं चित्त तिथं काय झालेलं आहे, जडलेलं आहे, समाधियुक्त झालेला आहे. तो जो पुरुष तो अक्षयम सुखम अश्नुते, नित्य सुखाचा, अक्षय सुखाचा, अविनाशी सुखाचा काय करतो, अनुभव घेतो. जया आपण पे सांडोनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. जया आपण पे सांडोनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. जो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात कधी येत नाही, म्हणजे आत्मस्वरूपाला सोडून
जो कधीही इंद्रियांच्या गावी येत नाही, म्हणजे इंद्रियाधीन होत नाही. सुखाकरिता सुखाच्या आशेनं जो इंद्रियांचं सहाय्य घेत नाही. आत्मसुखाला सोडून आपण पे, जो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात कधी येत नाही. जया आपण पे सांडोनी काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. तो विषय न सेवी हे काही विचित्र येत. तो तत्वतः विषय सेवन करीत नाही, यात नवल ते कसलं. तो पुरुष विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय. हे पहा, इंद्रिय समुदायाविषयी माझेपणाच्या अभिमानात्मक अशा वृत्तीवरच जो येत नाही, तो पुरुष विषय सेवन करत नाही, यात नवल काय आहे. कारण त्याची वृत्ती अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. हे पहा, आपण पे सांडून काही, आपण याची व्याख्या ज्ञानोबरायांनीच केलेली आपल्याला आढळते. मग इदंतीसी वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणची. इदंतीसी वाळले म्हणजे इदम भावाला, म्हणजे हे असं म्हणून ज्याचा उल्लेख करता येणं शक्य नाही. आणि अहम भावालाही जे काय होत नाही, विषय होत नाही, असं इदम अहम वृत्ती शून्य असलेलं जे आत्मस्वरूप, त्याला काय म्हटलेलं आहे, आपणपा. आणि त्या आत्मस्वरूपाला सोडून जो इंद्रियांच्या गावात कधीच येत नाही. जया आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. त्या ज्ञानीपुरुषाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समरस झालेली असते. त्यामुळं तो देह तादात्म्यावर कधीच येत नाही. इंद्रिय रूपी गावाला तो येत नाही. इंद्रिय रूपी गावाला येत नाही याचा अर्थ सुखाकरिता त्याला त्या इंद्रियांच्या सहाय्याची गरज पडत नाही. आता इंद्रिय रूपी गाव जे आहे ते काय आहे, ते पंचकोशावर उभं आहे. या देहाच्या आधाराने काय आहेत, इंद्रिय आहेत. पंचकोशावर हे काय आहे, इंद्रिय रूपी गाव आहे. आणि हा आत्मा, आत्मस्वरूप हे पंचकोशातीत आहे, पंचकोशाच्या पलीकडे आहे. आणि हा आत्मा आत्म्याशी एक रूप झालेला असल्यामुळं तो इंद्रिय रूपी गावावर येऊ शकत नाही. ऐसे आपण रिगोनी ठाये, मग देहाची वास न पाहे, आणिकची सुख होऊनी जाय म्हणूनी विसरे. हे पहा, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून सुख उत्पन्न होतं असं अज्ञानी माणसाला वाटतं. पण हा ज्ञानी पुरुष नित्य आत्मसुखाचा अनुभव घेत असल्यामुळं त्याला सुखाकरिता इंद्रिय गावावर येण्याची गरज राहत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की नाही, आमचं घर कुठं आहे, निरंजनी आम्ही बांधियेले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. या महात्म्याची वृत्ती देहावर इंद्रियावर येत नाही, म्हणून त्या विषयाची त्याला जाणीव होत नाही. आणि हे पहा, मनाच्या सहाय्या वाचून, मनाचं सहाय्य असल्या वाचून इंद्रियांना विषय सेवन करता येत नाहीत. आणि याचं मन हे आत्मस्वरूपाशी एकरूप झालेलं असल्यामुळं, लक्षात आलं का, त्याला इंद्रिय ग्रामावर येण्याची गरज नाही. या महात्म्याचं मन आत्मरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये काय झालेलं आहे, विलीन झालेलं आहे. त्यामुळं विषय सेवन करण्याकरिता त्या मनाला काही स्वतंत्र काही नाही, अस्तित्वच
नाही आहे म्हणून तो विषय सेवन करत नाही. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा, विषयांचं स्मरण देखील त्यांना राहिलेलं नाही. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयांचा समूळ त्यांना काय झालेला आहे, विसर पडलेला आहे. आता देहाविषयी अहंकार, देहाहंकार असेल तर इंद्रियाशी काय राहील, तादात्म्य राहील. याची वृत्ती देहावरच नाही आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. जर देहा अहंकार असला तर इंद्रियांशी तादात्म्य होईल आणि तेव्हाच विषय उपभोगाची इच्छा निर्माण होईल आणि मग त्या पुरुषाकडून काय होईल, विषय सेवन होईल. आता यांच्या ठिकाणी देहा अहंकारच नसल्यामुळं इंद्रियांशी काय नाही आहे, तादात्म्यही राहिलेलं नाही. इंद्रियांशी तादात्म्य नसल्यामुळं विषय सेवनाची इच्छाच नाही आहे आणि त्यांच्याकडून विषय सेवन होतच नाही आहे. म्हणून तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. तो पुरुष विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय. विषय सेवन करत असता तर आश्चर्य मानलं असतं. एवढा आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेलेला नित्य आत्मसुखाचा अनुभव घेणारा असूनही हा काय करतोय, विषय सेवन करतोय, मग आश्चर्य वाटलं असतं. पण ज्याला आपल्या आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात कधी यायचंच नाही, तो पुरुष विषय सेवन करत नाही, यात आश्चर्य ते काय आहे, नवल काय आहे. जया आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणोनी बाहिरे पाऊल न घाली. सहजे स्वसुखाचे नि अपारे, सहजे स्वभावतःच स्वसुखाचे नि अपारे. स्वसुख आत्मसुख आणि ते देखील कसं, अपार अमर्याद, ज्याचा पारच नाही, ज्याला मर्यादाच नाही, असं अमर्यादपणानं सुरवाडलेनी समृद्ध झालेलं अंतरे अंतःकरण. हे पहा, त्याचं अंतःकरण या अमर्यादपणानं समृद्ध झालेल्या आत्मसुखानं भरलेलं आहे. त्याचं अंतःकरण आत्मसुखानं भरलेलं आहे. कसं आत्मसुख, त्यांनी सांगितलं अपार, आणि सुरवाडलं म्हणजे समृद्ध झालेलं आहे. त्याचं अंतःकरण स्थिर झालेलं आहे, संतुष्ट झालेलं आहे. म्हणून बाहेरी पाऊल न घाली, म्हणून तो बाहेर पाऊल घालत नाही. म्हणजे सुख मिळवण्याकरिता इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकीत नाही. इंद्रियांचं सहाय्य घेऊन विषय सेवनाकडे प्रवृत्ती त्याची होत नाही. कशामुळं, सहजे स्वसुखाचे नि अपारे, स्वभावतःच ते सुख जे आहे ते स्वाभाविकच काय आहे, सुख आहे. आत्म्यात सुख नाही, आत्मात सुखरूप आहे. आत्म्याचा स्वभावच काय आहे, सुख. सहज स्वभावताच त्याचं अंतःकरण हे आत्मसुखाच्या अमर्यादपणानं समृद्ध झालेलं आहे. असं असल्यामुळं सुखाकरिता तो इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकीत नाही. हे पहा, तो विषय सेवन का करीत नाही याचं कारण याच्यात सांगितलं. अगोदर काय म्हटले, तो विषय न सेवी हे काही विचित्र येतं. तो विषय सेवन करत नाही, याच्यात काय नवल आहे. पण का करत नाही त्याचं कारण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे पहा, ज्यांना आत्मसुखाची प्राप्ती होत नसते तेच सुखाकरिता या विषयांकडे धावत असतात. तैसे आपण पे नाही दिठे जया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती. हे विषय चांगले आहेत, सुखरूप आहेत असं कोणाला वाटतं, कोणाला आवडतात. तैसे आपण पे नाही दिठे, तिथं सुद्धा आपण शब्द आलेला आहे.
आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची दृष्टी नाही आहे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, स्वसुखाविषयी ज्याच्या खराटा फिरलेला आहे, लक्षात आलं का? त्यालाच हे विषय गोमटे वाटतात, चांगले वाटतात, आवडतात. विषयांची तो काय करतो? इच्छा करतो. विषय प्राप्तीचा काय करतो? प्रयत्न करतो. आणि विषय काय करतो? उपभोगत असतो. ज्याला स्वसुख प्राप्त नाही तो. पण आता हा सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडले नि अंतरे, ज्याचं अंतःकरण हे सहजे स्वसुखाचे नि अपारे, स्वभावताच आत्मसुखाच्या अमर्यादपणामुळं, अपार अशा स्वसुखामुळं सुरवाडलं म्हणजे समृद्ध झालेलं आहे, तो बाहेर पाऊल न घाली, तो सुखाकरिता इंद्रियांच्या दारात येत नाही. आत्मसुखामुळं तो समृद्ध झालेला आहे, त्यामुळे त्याची वृत्ती अनात्माकार होत नाही. आता ज्याला नित्यानंद प्राप्त आहे, त्या नित्यानंदापुढं ह्या विषयातून मिळणारा आनंद तो कितीचा असणार आहे? नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. जे विषय सुख आहे ते या नित्यानंदापुढं कसं आहे? बापुड आहे. लक्षात आलं? दुर्बळ आहे. विषयांतून सुख मिळवण्याकरिता इंद्रियांचं सामर्थ्य हवं, त्याला मनाचं सहाय्य हवं, ते विषय प्राप्त हवेत, त्यावेळेस त्या विषयातून सुखाची काही अनुभूती येईल. ते देखील सुखाभासच असेल आणि ते देखील क्षणिकच असेल. पण हा आत्म्याचा जो आनंद आहे, म्हणजे आनंदरूप जो आत्मा आहे, तो कसा आहे? नित्य आनंदच आहे. आणि तो ज्याला प्राप्त आहे, त्या आनंदानं ज्याचं अंतःकरण समृद्ध झालेलं आहे, अपार अशा आनंदानं सुखानं ज्याचं अंतःकरण पूर्ण भरलेलं आहे, तो विषयाकरिता, आनंदाकरिता, सुखाकरिता, सुख मिळवण्याकरिता बाहेरी पाऊल न घाली, बाहेर पाऊल टाकत नाही. हे पहा, विषय सुख हे कृत्रिम सुख आहे आणि आत्मसुख हे अकृत्रिम म्हणजे स्वभावताच आहे, स्वाभाविकच असलेलं काय आहे? सुख आहे. ते विषय सुख मिळवण्याकरिता काही क्रिया करावी लागेल आणि आत्मसुख मिळवण्याकरिता कोणतीही क्रिया करण्याची गरज नाही. न करवे हालीचाली निवारली चिंता, हे काही हालचाल करण्याची गरज नाही. ते आपलं काय आहे? तो आपला काय आहे? स्वभावच आहे. सुखरूप हा आपला काय आहे? स्वभाव आहे. भोग्य भोगता भोग ही त्रिपुटी तिथं नाही आहे. सांडिली त्रिपुटी, दीप उजाळ्याला घटी तुकोबर आहे म्हणतात की नाही. विषय सुखामध्ये मात्र काय आहे? ती त्रिपुटी आहे. आता खरं तर हे प्रत्येकाचं स्वरूपच आहे. सुखरूपता हे प्रत्येकाचं काय आहे? स्वरूप आहे. पण त्यानं आपल्या स्वरूपाला जाणलेलं नसल्यामुळं त्याला सुखाकरता पंचविषयाकडे जावं लागतं. आता आत्म्याच्या ठिकाणी जो आनंद आहे, जे सुख आहे, ते मोजता येण्यासारखं नाही आहे. ते कसं आहे? अपार आहे. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा. ज्या सुखाला काय नाही आहे? मर्यादाच नाही आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. त्या गोकुळामध्ये भगवंत प्रकट झाल्यानंतर जे सुख त्या लोकांना झालं, जी सुखरूपता त्यांना प्राप्त झाली, त्या सुखाची गोकुळ अंतर नाही, पारही नाही आणि लेखा म्हणजे त्याचं वर्णन देखील करता येणं शक्य नाही. अगदी तसं सुख, त्या सुखानं ज्याचं अंतःकरण परिपूर्ण भरलेलं आहे, रचलेलं आहे म्हणजे बनलेलं आहे, तो बाहेरी पाऊल न घाली सुखाकरता इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकत नाही. हे पहा, ब्रह्मानंद हा किती मोठा असतो
याचं वर्णन त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये केलेलं आहे. ते किती पट, कशाच्या किती पट याचं काय केलं आहे, वर्णन केलं आहे. युवा स्यात् साधो युवाध्यायकः अशिष्टो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुष आनंदः. त्यांनी सांगितलं युवक असावा, एकदम तरुण बलवान असावा, साधू चांगला असावा, पुन्हा शिकलेला असावा, विद्वान असावा, अशिष्ट आशावादी असावा, दृढिष्ठ दृढ असावा, बलिष्ठ बलवान असावा, आणि ही संपूर्ण पृथ्वी त्याला काय व्हावी, प्राप्त व्हावी. बरं, संपूर्ण पृथ्वी ही वित्ताने परिपूर्ण भरलेली पृथ्वी त्याला प्राप्त व्हावी, एकट्याला, एक छत्री सम्राट तो व्हावा, तेव्हा त्याला जो आनंद होईल तो काय असेल, ते म्हटले एक मानुष आनंद. आणि याच्या 100 पट 100 पट 100 पट मग सांगितलं ब्रह्मानंद. पण ते देखील लक्षात यावं याकरिता सांगितलेलं आहे. हे गणित पण पूर्णपणे एकदम खरंच आहे असं नाही, फक्त त्या ब्रह्मानंद किती मोठा आहे ते थोडक्यात आपल्या काय व्हावं, लक्षात यावं, अशी आनंदाची सीमा तिथं काय केलेली आहे, सांगितलेली आहे. प्रजापतीच्या आनंदाच्या 100 पट जो आनंद तो ब्रह्मानंद असं म्हटलेला आहे. आता विषयानंद जो आहे तो वृत्तीजन्य आहे, मी बोलून गेलो. मनाचा सहयोग तिथं असावा लागेल. संयोगजन्य आहे, इंद्रियांचा आणि विषयांचा प्रत्यक्ष काय व्हावं लागेल, संयोग व्हावा लागेल. पुन्हा तो कसा आहे, मर्यादित आहे, त्याला काहीतरी काय आहे, मर्यादा आहे. बरं, तिथं दुःखाचा काय आहे, संबंध आहे. ते सुख जे मिळणार आहे विषय सुख दुःख मिश्रित, दुःखाचा संबंध असलेलं काय मिळणार आहे, सुख. आणि पुन्हा कसं मिळणार आहे, ते विनाशी. म्हणजे विषय सुख जे प्राप्त केलं जाईल ते वृत्तीजन्य, संयोगजन्य, मर्यादित, दुःख मिश्रित, आणि पुन्हा लक्षात विनाशी असणार आहे. आणि याच्या उलट आत्मानंद जो तो आहे तो कसा आहे, अमर्याद आहे, अविनाशी आहे. आणि असा जो आत्मानंद स्वभावताच असलेला आत्मसुख, अमर्याद असलेलं आत्मसुख, त्यानं ज्याचं अंतःकरण काय झालेलं आहे, समृद्ध झालेलं आहे, बनलेलं आहे, तो सुखाकरिता इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकीत नाही. सहजे स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. आता पुढं उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. आत्मसुखाने परिपूर्ण असलेला हा ज्ञानी सुखाकरिता इंद्रियांच्या बाहेर पाऊल घालत नाही, म्हणजे विषय सुखाची इच्छा ठेवत नाही, विषय प्राप्तीचा प्रयत्नही करत नाही, विषय सेवनही करत नाही. कसं ते उदाहरण दिलं त्यांनी. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळुवंटे चुंबितू असे. सांगे, सांग, असं सांग. भगवंत अर्जुनाला म्हणतात तू मला असं सांग की जो कुमुद दळाचे नि ताटे चोखटे चंद्रकिरणे जेविला, जो कुमुद दळ म्हणजे कमळपत्राच्या ताटात चोखटे शुद्ध चंद्रकिरणे जेविला, चंद्रकिरणांचं जेवण करतो. अर्जुना सांग बरं, जो कमळपत्राच्या ताटामध्ये, कमळाची पानं हीच जणू ताट, आणि त्या ताटामध्ये शुद्ध चंद्रकिरण हे ज्याचं जेवण करतो, तो चकोरू काही वाळुवंटे चुंबितू असे. तो चकोर पक्षी वाळूचे खडे चाटीत बसेल काय? चकोर पक्षाचं काय केलंय, उदाहरण दिलंय. चकोर पक्षी केवळ चंद्रकिरणातील कणांचं काय करतो, सेवन करत असतो. त्याला सामर्थ्य दिलेलं आहे की चंद्रकिरणातून स्रवणारं जो अमृत आहे, जे अमृत आहे, अमृताचा स्राव आहे, ते त्याला सेवन करता येतं. जैसे
शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेची ती मने मावाळे चकोरत लगे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी, शरद ऋतूतील त्या चंद्रकिरणांमध्ये असलेलं माझी म्हणजे मध्ये असलेलं कोवळे अमृतकन ते मने मावाळे चांगल्या एकाग्र अंतकरणानं काय करतात, सेवन करतात. तो चकोर पक्षी दुसरं काही सेवन करत नाही. चकोरा चंद्र अमृत फावले बरोबर आहे म्हणतात ते. तो फक्त त्या चंद्रकिरणातून स्रवणार जे अमृत आहे त्याचंच काय करतो, सेवन करतो. मग असा तो जो चकोर पक्षी की जो कमळाच्या पानाच्या ताटांमध्ये शुद्ध चंद्रकिरणाचं जेवण करतो, जो जेविला तो चकोर पक्षी वाळूचे खडे काय चाटीत बसेल का, वाळूचे कण चाटील का, लक्षात आलं का, नाही चाटणार. सांगे कुमुददळाचे निताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काही वाळवंटे चुंबित असे तैसे आत्मसुख उपाईले. जयासी आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणो काही किंवा सांगो काही. तैसे आत्मसुख उपाईले त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र विस्तारलेलं आत्मसुख आपण होऊन काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. अगदी त्या उदाहरणाप्रमाणे तो चकोर पक्षी कमळपत्राच्या ताटामध्ये शुद्ध चंद्रकिरणाचं ज्यानं सेवन केलेलं आहे, म्हणजे त्या चंद्रकिरण रूपी भोजन ज्यानं केलेलं आहे, तो ज्याप्रमाणे वाळूचे खडे काही चाटणार नाही, अगदी त्याचप्रमाणे तैसे त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या ठिकाणी उत्कृष्ट असं आत्मसुख काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, तया विषय सहज सांडवले म्हणो काही. त्याचे विषय सहज सुटतात हे काही सांगायला पाहिजे का, त्याच्याकडून विषय हे सहज टाकले जातात हे काय नवीन सांगावं का, हे सांगण्याची काही गरज नाही आहे. आत्मसुख हे निर्विषय आहे, लक्षात आलं का, निर्विषय आहे, अमर्याद आहे, अविनाशी आहे आणि स्वतःच्या ठिकाणीच मिळणारं असल्यामुळं ते कसं आहे, उत्कृष्टही आहे. पण ते गुरुकृपेनं काय होतं, प्राप्त होतं. आपल्या ठाई आहे पण ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. मोटके गुरुमुखे उदैजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. त्या गुरुकृपेनं त्याला आत्मसुखाचा काय होतो, लाभ होतो. आता त्याला हा आत्मसुखाचा मोठा लाभ, महालाभ झाला की जो जे लहान लहान लाभ आहेत त्याचा काय होतो, सहजच त्याग होऊन जातो. मोठं सुख त्याला प्राप्त झालं तर मग जे विषयातून प्राप्त होणारं सुख आहे, जे मोठा प्रयास करून मिळवावं लागतं, त्यासाठी प्रयत्न तो कशाला करील. महालाभ जर झाला तर त्या महालाभापुढे हे जे लाभ आहेत हे काय आहेत, नगण्य आहेत, ते काय होतात, आपोआपच सुटून जातात. तैसे आत्मसुख पाहिले जयासी आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणो काही. अमृत सेवन ज्याला प्राप्त तो कांजी न सेवी. तो कांजी कशाला पिईल, लक्षात आलं का. दुसऱ्या अध्यायात काही ओव्या आपल्या गेलेल्या आहेत त्या, लक्षात आलं का. ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी, अशी ओवी आहे ती. जो अमृताशी ठेवी, ज्याला आपल्या आत्मसुखापुढे, त्या आत्मसुखाच्या गोडी पुढे अमृत सुद्धा फिकं वाटतं, त्या अमृताला देखील जो नाव ठेवतो तो कांजी कशाला सेवन करील. तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी, तसा स्वसुख ज्याला प्राप्त झालेला आहे तो हे रिद्धी सिद्धीच्या मागे लागणार नाही. आणखी ओव्या आहेत तिथं.
तो केवी रंजे पालिवने भिल्लांची. लक्षात आलं का? जो जो इंद्र भुवना ते पाबळे पाबळे म्हणे. सुरुवात आरंभ काय त्याचा लक्षात येईल. जो आपलेने नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे. लक्षात आलं का? जो आपल्या ऐश्वर्या पुढं इंद्राच्या भुवनाला देखील काय म्हणतो, हलकं समजतो. लक्षात आलं का? तो केवी रंजे पालवने भिल्लांचे. तो त्या भिल्लांच्या झोपड्या आपल्याला मिळाव्यात अशी इच्छा कशी काय ठेवील. लक्षात आलं का? अगदी त्याचप्रमाणे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणो काही. त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र विस्तारलेलं आत्मसुख आपण होऊन काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, त्याच्याकडून हे विषय सहज टाकले जातात. म्हणो काही, हे नवीन काही सांगावं का, सांगण्याची काही गरज आहे का? नाही. एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पा निके या विषयाची निसुखे झकवी जती कवण. एरवी कौतुके, सहज कौतुकानं जर विचार करून आपण पाहिला, या विषय झकवी जती कवण, या विषयाच्या सुखाने कोण फसतात. पुढचा श्लोक सांगायचा, त्याची अवतरणिका ज्ञानोबरायांनी केलेली आहे. विषय सुखाने नाही, विषयाच्या सुखाने कोण फसतात, म्हणजे विषय सुख प्राप्तीकरता कोण प्रयत्न करतात, याचा जर आपण कौतुकानं विचार केला तर पुढचं त्यांनी सांगितलं, या सुखामध्ये कोण फसतात याचा विचार करायचा आहे. कारण हा जो ज्ञानी पुरुष आहे, आत्मज्ञानी आहे, तो तर विषय सुखाने फसणार नाहीच आहे. तो विषय सेवन करत नाही, हे वेगळं सांगण्याची काही नाही आहे, गरज नाही आहे. त्याच्याकडून हे विषय सहज टाकले जातात, हेही मी काय नवीन सांगावं. ते तर टाकले जातात, तर त्या विषयांचा तो काय करतो, सहजच त्यागच करत असतो. पण कौतुकानं सहजच आता विषय निघालाच तर हा विषय सुखाने फसला जात नाही. पण कोण फसलं जातं त्याचा आपण काय करू म्हटले, विचार करू, कौतुकानं विचार करू. एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पा निके या विषयाचे नि सुखे झकवी जती कवण. एरवी सुद्धा सहज कौतुकानं विचार करून पहा की या विषयाच्या सुखाने कोण फसतात. तर पुढचा श्लोक आहे, येही संस्पर्श ज्या भोगा दुःख यो नय एव ते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून जे सुख प्राप्त होतं, म्हणजे भोग प्राप्त होतात, ते दुःखालाच कारण, दुःख योनय एव ते, दुःखालाच काय होतात, कारण होतात. कारण आद्यंतवंत ते उत्पत्ती आणि विनाशवान आहेत, म्हणून ते बुधा न रमते, ज्ञानी माणसं त्याच्यात रममान होत नाहीत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला.
पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु शांती ब्रह्म गुरुवर्य बंशी महाराज